क्रांतिज्योती सावित्रीबाई आणि राजमाता जिजाऊ यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त संगमनेरमध्ये महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दुर्गाताई तांबे होत्या। महिला मेळाव्यात महिला सबलीकरण या विषयावर आपापल्या क्षेत्रात यशस्वी झालेल्या प्रमिला भुजबळ, डॉक्टर पूनम निघुते आणि स्वाती शहा यांनी महिलांना उपयुक्त मार्गदर्शन केलं। कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून संगमनेर नगरपालिकेच्या शिक्षण समिती सभापती आणि आयोजक प्रमिला अभंग यांनी महिला बचत गटांमुळे महिलांच्या सबलीकरणाबाबत मोठा आधार मिळाल्याची भावना प्रकट केली आहे। मार्गदर्शिका सौ दुर्गाताई तांबे यांच्या काळखंड सांगायचं ठरलं तर त्या पहिल्या शहराच्या नगर अध्यक्षा होऊन गेले। तर आता सध्या त्या नगरसेविका आहेत। तर त्यांच्या कालखंडात त्यांनी खूप घरोघर म्हणजे शहरातील ग्रामीण भागातील वृक्षारोपण तयार केले। बचत गटाच्या महिलांना एकत्रित जोडण्याचं काम त्यांनी केले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना दुर्गा तांबे यांनी महिलांनी साधी राहणी आणि उच्च विचारसरणी अंगी बाळगविण्याचा प्रयत्न करावा असे आवाहन केले आहे। योगा केला जात नाही, आहारामध्ये कॅल्शियम मिळत नाही, त्यामुळे आपले गुडघे दुखतात, कंबर दुखतं। सारखं आपण घरी म्हणतो आपला नवरा आला की आपण होतो पार कंबर गेलं, पार कंबर गेलं। त्यांना पाहून तर पारच कंबर जातं आपलं, त्यांना केवढं असतं पण ते आले का आपलं कंबर जातं। आणि म्हणून आपण स्त्रियांनी आपल्या कमरेची, आपल्या गुडघ्यांची, आपल्या हाडांची कोण बरं काळजी घेणार। आपलं लग्न होतं, आपण तरुण वयामध्ये सासरी येतो आणि आपल्याला मुलं होतात, त्यामध्ये आपलं कॅल्शियम कमी होतं। अशा कॅल्शियमची गरज आपण भागवली पाहिजे। महत्वाचं म्हटलं तर आपण तांब्याच्या भांड्यामध्ये रोज पाणी ठेवलं पाहिजे आणि ते पाणी आपण पिलं पाहिजे। नेहमी पहाटे जाग आली 3-3:30 की चांगलं 1-2 ग्लास पाणी आपण पिलं पाहिजे। ते आपल्या आरोग्याच्या दृष्टीने खूप चांगलं असतं। जे आपल्या तोंडामधली लाळ असते ना ती उठलं का पहिले मिसरी लावून थुंकतो, असं कधीच करायचं नाही। पहिलीची लाळ असते ती आपण गिळून घ्यायची, त्या पाण्याबरोबर आपल्या शरीरात जाते आणि ती संपूर्ण आपलं शरीर निर्जंतुक ठेवते। व्याख्याता प्रमिला भुजबळ यांनी महिलांना सबलीकरणाचा मुद्दाही पटवून दिलाय। आपल्या घराच्या उंबरठ्यातून त्या बाहेर पडल्या, खऱ्या अर्थानं हे एक आपल्या स्त्री जीवनामधलं किंवा समस्त स्त्रियांसाठी हे एक मोलाचं नव्हे तर सुवर्णाचं पाऊल आपल्याला म्हटलं तर वावगं ठरणार नाही। आणि म्हणूनच त्यांच्या या उंबरठ्या बाहेर त्यांनी ज्यावेळेला हे पाऊल काढलं तेव्हापासूनच खऱ्या अर्थानं स्त्री ही उंबरठ्या बाहेर पडायला लागली। स्त्री ही उंबरठ्या बाहेर पडते, पण आत्ताची स्त्री उंबरठ्या बाहेर पडते, त्या काळच्या स्त्रीला उंबरठ्या बाहेर पडणं म्हणजे अतिशय अवघड गोष्ट होती। कार्यक्रमात शोभा पुंड, पूनम मुंदडा, जुलेखा शेख, सुमित्रा दिड्डी, निर्मला गुंजाळ, अंजली मुळे यांसह संगमनेर नगरपालिकेच्या नगरसेविकांची प्रमुख उपस्थिती होती। या महिला मेळाव्यात परिसरातल्या महिला भगिनींनीही मोठ्या संख्येने उपस्थिती लावली। सी मूव्हीज अँड न्यूज साठी प्रतिनिधी संदीप चव्हाण, संगमनेर।